नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेत आहे. तर बघा, मी आज काय काम करते, तर मी आज घेवडा टोमॅटो खुरपते. तर बघा, इथं घेवडा दिसतोय, टोमॅटो दिसतोय, इकडच्या साईडला पण घेवडा भोपळा लावलेला आहे आणि इकडं खालच्या साईडला कारली आहेत. ते कारली आमच्या कारभाऱ्यांनी लावल्यात बरं का. काय झालं, अर्ध पाकिट मी वरच्या साईडला लावलं दंडाने, तर ते अर्ध पाकिट राहिलं. मग मला कळाना कुठल्या बाजूला मी अर्ध पाकिट आता राहिलेलं लावू. तर त्यांनी ती आयडिया, त्यांच्या डोक्याने ती आयडिया काढली आणि खालच्या साईडने लावलं. आणि मला कसं वाटलेलं, मी पालक टाकलाय तिथं, तसली करडीची भाजी ती बी टाकलेलं होतं. त्यामुळे मला काय वाटलं की तिथं कसं करायचं, आपण कसं लावायचं ते एवढ्या दाटीत. पण ते काय झालं, पावसाने काय ती पालक पण नीट आला नाही, करडी आली नाही, पावसाने सगळं हिवून गेलं. मग ते बरं झालं, कारभाऱ्यांनी ते डोकं चालवून कारलं लावलं होतं तिथं, त्यामुळं ते कारलं का होईना आलंय तिथं. तर बघा, तिथं खालच्या साईडला आहे. तर काल मकाचं खायला टाकून आमचं झालं पूर्ण काल सगळं. आता ती मका काढून छाटून, म्हणजे ती काढायच्या आणि छाटायच्या टाईमापर्यंत आम्हाला काय आता तिकडं बघायची गरज नाही. आणि बघा, आता ही घेवडा असं त्याला हे झालं या, हे आता फुलं असं हे लागायला लागले, ते त्याच्या ते तगार असे मोठे मोठे झाल्यात बघा, केवढं झालंय. मग ते आता बांधायसाठी कारभारी आमच्या भाच्याला, म्हणजे ते कळोख त्यांनी नेलं होतं त्यांच्या ह्याला टोमॅटोला बांधायला. मग आता ते आणायसाठी गेल्यात. तर मला म्हणले ते राहिलेलं तेवढं खुरप आता, म्हणून मी ती खुरपायसाठी आले. तर बघा, हे माळ रान आहे आमचं, म्हणजे इथं डाळिंब होती आमची पहिली, पण ती डाळिंब काय झाली, काढली आम्ही. कारण ती इथं खालच्या ह्या मकाच्या खालच्या साईडला पाण्यामुळं ते पाणी लागायचं ना त्या रानाला. मग ते पाणी लागल्यावर सेटिंग होत नव्हतं डाळिंब. मग ते असं, मग एक तुकडा असं आणि एक तुकडं तसं म्हणल्यावरती मग ते काय जमाना, म्हणून मग आम्ही ती बाग काढून टाकली. दुसरीकडं आहे त्या ठिकाणी आम्ही परत लावली, दुसरा पलीकडे तिकडं ते डाळिंबीचं रान. तर मग तिथं आहे आमचं आता एकर ते डाळिंब आहे, 600 झाड. आणि बघू आता इथं आमचं चाललंय पेरू लावायचा, पण लावायच्या टायमिंगला बघू. पण हे कसं झालं, आम्ही ही नवीन रान तयार केलं आणि इथं पपई लावली. हे म्हणलं इथं भाजीपाला संपला की आपलं पपई चालू म्हणजे पपईचं होईन ही चालू. तर ती पपई पण काय झालं, निम्मार्ध रोप आलंय आणि निम्मार्ध पाण्यामुळे ते नसल्यामुळे त्याचे ते गेलं खराब होऊन. मग बघा, तुम्हाला दाखवते मी पपई. हे बघा, ही पपई. तर ही असं वरच्या चढाला जी पपई होती ना लावलेली, ती चढाच्या बाजूची राहिली पपई चांगली, आणि जी खोल घेतली होती ना ती खराब झाली या, म्हणजे ती गेलीच, म्हणजे का नाही राहिलं, ते रोपच गेलं वायाला. मग आता जाऊ द्या, हे चढाचं तरी आहे. मग तोपर्यंत आपलं दुसरं रोप आणल्यावरती पावसाळा थोडा कमी झाल्यावर ते रोप आणून दुसरं खालच्या साईडला लावून द्यायचं. मग म्हणजे हे पपईचंच आपलं बाग तयार झाल्यासारखी होईल. मग तोपर्यंत आपलं काढायचा ही भाजीपाला त्याच्यात करायचा. आणि हे बघा, आता हे पण आम्ही माळरान आत्ता एवढ्या ह्याच्यात तयार केलं आहे. जरा दगडं ही त्यातली गोळा करून टाकल्यात. तर ह्याच्यात आम्ही काय डोकं चालवलं, ज्वारी टाकू, पावसाच्या जीवावर ज्वारी येईन आणि गुरांना आपल्या वैरण होईल. तर ते काय झालं, पाखरांनी ती ज्वारी अशी उगवलेली खाल्ली काय काय ठिकाणी, म्हणजे बरीच खाल्ली या. पण जाऊ दे, आता पाखरांनी तरी काय खायचं, त्यांना तरी काय खायला आहे. त्यामुळे जास्त तळतळ करायची नाही. पाखरांनी खाऊन काय आपल्याला मिळेल ते मिळेल, गुरांसाठीच आपण केलेलं आहे. आणि इकडं ट्रॅक्टर आहे आमचा, त्या ट्रॅक्टरने रान आम्ही नीट केलं आहे. आणि दगडं पण याचली ह्याच्यातली. तर बघा, असं झालं आहे, आम्ही ट्रॅक्टर जुना घेतलेला आहे गेल्या वर्षी, आमचं कांद्याचं थोडंफार पैसे झाल्यावर. कारण काय व्हायचं, ट्रॅक्टरवाले बरेच, पण त्यांना फोन केला त्यांनी 1-2 दिवस उशीर करायचा, टायमिंगला यायचं नाही. मग आपल्याला तर गरज असायची लगेच अशी करायची. तर माझ्या मैत्रिणीचा असा फोन आला होता की ट्रॅक्टर विकायला आहे, तिच्या पाहुण्यांचा होता. तर कोण घेत असलं तर बघ म्हणली, दाजींना गिराईक बघायला. तर मग ते दुसरं जे गिराईक बघून द्यायचं ते आम्ही म्हणलं, आपल्याला रान आहे, आपल्याला लागतोय ट्रॅक्टर. मग आमच्या कारभाऱ्यांनी घ्यायचं ठरवलं. मग आम्ही जुना तर जुना घेऊन आलो. पण काय काय आता अशी म्हणली, बऱ्याच जणांनी नावं ठेवली, जुना घेतलाय, भंगारातला आणलाय, असं केलंय तसं केलंय. पण नाही, आम्ही नाही त्यांच्याकडे लक्ष दिलं. कारण काय,
आपलं रानातलं काम होतं या, आपल्या रानातल्या कामासाठी आपण आणलेलं आहे. काय आपल्याला नवीन घरी आणून असं दुसऱ्याला दाखवायसाठी घेऊन नाही आलेलं आपण. मग हे जुनंच उलटं आमचं इतकं भारी काम करतंय. आमचं बाहेरचं पैसे जायचं ते वाचलं आणि शिवाय रानातलं पण काम व्यवस्थित सगळं टायमिंगला होतंय. आता फक्त ते रोटर काय असलं मारायला बोलवायला लागतात. पण विशेष म्हणजे आम्ही काय केलं, हे दगड जी ह्यातली बाहेर काढायची होती ना, ते आम्ही काय केलं, लोकांची टॅली नाही आणली, तर आम्ही काय केलं, त्याचं ते पाठीमागे जी कलटी मारायचं जे असतं ना, ते काकरायचं, तर त्या काकरायच्या ह्याच्यावरती अवजारावर आम्ही दगड ठेवली आणि ती दगड तशी बाहेर काढली आम्ही, टॅली न बोलावता आणता. तर अशी आयडिया केली आमच्या कारभाऱ्यांनी. आम्ही दोघांनी ते बाकीचं काम बघत बघत काढले. अजून राहिलेत तशी बरेच दगड, बघू काढू जसा वेळ भेटेल तसं मग काढायचं नंतर. पण चांगलं आहे सध्या तर, चाललंय त्या ट्रॅक्टरने काम चांगलं. नावं ठेवणारे ठेवत राहतात, पण शेवटी जेवढं आपला हातरून आहे तेवढंच पाय पसरायचं. यांना काय माहिती असतं का कसं असतंय काय. एकतर शून्यातून कसं तरी आता सुधारणा करतोय. हे लोकांना नाही हे होत, पण जाऊ द्या, त्यांच्याकडं नाही आपण लक्ष द्यायचं, आपलं आपलं करत राहायचं काम. बघा किती भारी वातावरण, गार हवा सुटली, भोपळा पण किती भारी आलाय बघा. असं काही दिलंय लावून, काही येईन ती येईन. आपल्या घरचं माणूस आहे विकायला, त्याच्यामुळं पावसाच्या जीवावरती काही कसं येईल ते येईल. बघा टमाटी पण चांगली आल्यात. आता ती टमाटी, भोपळा, दोडकं घ्यायचं सगळं बांधून. आता ते खोट्याही लावल्या हे केल्यावरती रावल्यावर. आता डाळिंबीकडं जायला व्हिडिओ काढाय. डाळिंब थोडी लांब आहे आमची, अजून धरलेली नाही डाळिंब. आता ती डिसेंबरमध्ये धरायची, पहिलंच वर्ष त्याचं धरायला. ते डिसेंबरमध्ये धरायची त्याला, मग पुढच्या गणपतीमध्ये येईन ते डाळिंब विकायला. त्याला 7 महिने लागतात. चालतंय, आजच्या परता एवढा व्हिडिओ. भेटूया उद्याच्या व्हिडिओत.